मुंबई आग्रा महामार्गावर सुद्धा रस्त्यावर खड्डेच खड्डे दिसतायत। महामार्गावर अपघातांचा धोका आता आणखी वाढलाय आणि त्यामुळे वाहन चालकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। आमचे प्रतिनिधी ईश्वर बोरसे यांनी याचा आढावा घेतलाय, पाहूया। धुळे जिल्ह्याला लागून असलेला मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 52 एकंदरीत जर बघितलं तर खड्ड्यांचं मोठं साम्राज्य या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय। जर बघितलं तर रोजचे अपघातांची संख्या या ठिकाणी दिवसेंदिवस वाढतच चालली। आपण जर बघितलं तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचं साम्राज्य या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय। या खड्ड्यांमुळे मोठे अपघात या ठिकाणी रोजचे घडत असतात। अनेक ठिकाणी तर वाहनांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान या खड्ड्यांमुळे झाले, तर अनेकांचे किरकोळ जखमीमुळे आणि अनेकांचे जीव देखील या ठिकाणी गमवावा लागलेला आहे। या खड्ड्यांमुळे सामाजिक कार्यकर्त्यांनी या रस्ता दुरुस्ती संदर्भात अनेक वेळा आवाज उठवला, तरी देखील अद्याप टोल प्रशासन असेल, रोड प्राधिकरण विभाग असेल, यांनी अद्याप कुठल्याही प्रकारची दखल न घेतल्यामुळे आता नेमकं रोड प्राधिकरण विभाग कधी याची दखल घेते हे पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे। ईश्वर बोरसे, लोकशाही मराठी, धुळे। अनेक दिवसांपासून इथे चोपडा फाटा परिसरावर एक दीड फुटाचे गड्डे मोठमोठे पडलेले आहेत। आम्ही अनेकदा टोल प्रशासनाला कंप्लेंट करून देखील त्यांनी असंच आम्हाला आज करतो उद्या करतो असं अनेक दिवसांपासून हे सांगत असतात। म्हणून इथं मोठा अपघात होण्याची दाट शक्यता आहे। म्हणून प्रशासनाने किंवा NHAI कंपनीने याची दखल घेऊन लवकरात लवकर त्वरित कोणाचा जीव जाण्याच्या आधी हे खड्डे बंद करावे ही आमची एक विनंती आहे। धुळ्यापासून तर शिमल्यापर्यंत गुडघ्याबरोबर खड्डे, टोल आमच्याकडनं रेग्युलर वसुली करण्यात येतो आणि मग एक खड्डे का बुजत नाही। गुडघ्याबरोबर खड्डे पडलेले, आमच्या गाड्यांचे पाटे तुटतात, त्याच्यानंतर आम्हाला नुकसान होतं। आमच्या भरलेल्या गाड्या असतात, मंडीच्या गाड्या, आमचं जर जास्त कमी झालं तर कोण लक्ष दिलं याच्यावर। बहुत बड़े बड़े खड्डे, गाड़ी का सब टूट गया, इतने बड़े खड्डे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।